सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्सतर्फे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिरास भरभरून प्रतिसाद. जुन्नर दिनांक 12 सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स संस्थेच्या वतीने कोंडाची बाबा डेअरी आश्रम जुन्नर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये तब्बल 105 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. तसेच आयोजित आरोग्य शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचा संदेश देत सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकारी व सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. केतन तामाणे, शिवजन्मभूमी न्यूज, जुन्नर. आज जुन्नर शहराच्या कोंडाची बाबा डेअरी आश्रम प्रांगणात आरोग्य शिबिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने तसेच आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पाडला जातोय. सर्व एक मिनिट सर. मी विनंती करतो की आपण टीमचं स्वागत करावं. त्यांना सर्वांना पुरस्कृत देऊन संपूर्ण टीमचे धन्यवाद. तुमची टीम ही फक्त टीम नाही आहे, त्याची ऊर्जा आहे, प्रेरणा आहे, सगळ्यांची काहीतरी देणारी आहे आणि त्याच्यातून आपण सगळेजण काहीतरी शिकणारे आहोत किंवा शिकत आहोत. बऱ्याच जणांना तुम्ही मदतही केलेली आहे आणि इथून पुढे तुम्ही सगळ्यांना बऱ्याच आपल्याला या कार्यक्रमाला आयोजित भव्य रक्तदान शिबिर व पाठीलाठी प्रशिक्षणाचा समारोप या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय धर्माळे सर, माझी तनिष्ठ मैत्रीण मनीषा काळे, शीतल डॉक्टर मोजाड, तसेच आमच्या विशाल सर, सर, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि या सर्व लाठी प्रशिक्षण घेतलेल्या माझ्या महिला मैत्रिणी, थोड्या प्रमाणात उपस्थित राहिलेले माझे बंधू, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते. आणि विशेषतः या वाईल्डलाईफ सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकरच्या अध्यक्षा विजया गवडे, तसेच कविता, तसेच आमची सिद्धी आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी हे अतिशय पुण्याचं काम या ठिकाणी आयोजित केलं. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं. मला वाटतं मी त्यांच्या या पहिल्याच कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिले, पण तो अगदी उच्च दर्जाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिले असं मी समजेल. या आज आपण पाहिलं तर रक्त हे कुठल्या कारखान्यामध्ये तयार होत नाही. रक्त देण्यासाठी किंवा रक्तदान करण्यासाठी ही एखाद्या माणसाला माणसाची जरुरी भासते आणि त्याचे अनेक फायदे आता तुम्ही अभ्यास केला असेल तर ते सांगण्यासाठी मी माझा वेळ वाया घालवत नाही. तसेच
जेव्हा अचानक जे महिलांवरती प्रसंग येतात त्यावेळेस तुमच्याजवळ लाठी काठी असं काही नसतं, परंतु या प्रशिक्षणामधनं ऐनवेळी तुम्ही काय करू शकता म्हणजे प्रसंगावर टाकून तुम्ही काहीतरी करू शकाल हे ज्ञान नक्कीच तुम्हाला इथे मिळाले असणार आहे. कारण मी सिडनीचे 2-3 कार्यक्रम मी तिचे अटेंड केलेले आहेत, मी पाहिलेले आहे. तिचं अतिशय जीव तोडून महिलांसाठी मुलींसाठी काम करणारी एक ठरवणारी मुलगी आहे. तिचं खरंच मला खूप मनापासून कौतुक वाटतं आणि अभिमानही वाटतो. आज या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्सचा जो काय वाईल्ड लाईफ ट्रेकर्स ही जी काही संस्था काम करते, या संस्थेने अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. या उपक्रमाबद्दल मी प्रथमतः सर्व संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की आत्ताच डॉक्टर शवाल मॅडमनी रक्तदानाचं महत्त्व अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हटलं जातं की जी काय आपल्याकडं 3 दान आपण देतो त्याच्यामध्ये नेत्रदान असेल, अन्नदान असेल आणि रक्तदान असेल. या सर्व दानामध्ये रक्तदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित करताय. खरंच यापूर्वी तुम्ही अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी घेतले. मलाही त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं होतं, परंतु मॅडम या संस्थेमध्ये येण्याचा माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे. बऱ्याच वेळा बोलवलं, सर्व टीमने आमच्याकडं उपस्थित काही सन्मान पत्र पण आम्हाला दिले, परंतु आम्हाला शेड्यूल बिझी असल्यामुळे येता नाही आलं. आज आता रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि आमचे या जी काही संस्था आहे या संस्थेचे अतिशय अग्रेसर असलेले तुकारामजी लोकरे यांनी आवर्जून या ठिकाणी आमंत्रित केलं आणि म्हटलं आतापर्यंत आपण बराच वेळा येण्याचं काही भाग्य नाही लागलं, परंतु आज आवर्जून जावं. येता येता बराचसा फोन केला त्यांना की कार्यक्रम सुरू झाला का सुरू नाही. म्हटलं साहेब आता सुरू होतोय आणि प्रवासात थोडासा वेळ गेला त्यामुळे मी थोडासा उशीर झाला, त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि अतिशय हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला नक्कीच मी शुभेच्छा देईन आणि या उपक्रमासाठी जी काही डॉक्टर मंडळी उपलब्ध झालेली आहे त्याचे या ठिकाणी मनपूर्वक असं कौतुक करेल आणि रक्तदानासाठी आलेले जे काही लाभार्थी आहेत, जे काही स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिर यासाठी मला आमंत्रित केलं, यासाठी मी विजयाताई कवळे यांचे आभार मानते. पंचावन्न उपस्थित असलेले सर्व अधिकारी त्यांनाही माझा नमस्कार. सगळ्यांनी खूप छान माहिती दिली आहे. तुम्हाला ॲडव्होकेट मॅडमनी खूप छान माहिती दिली. आम्ही अगदी लहानपणापासून माझ्याकडे येणाऱ्या मुली आज एवढ्या मोठ्या झाल्या आणि एवढ्या छान प्रकारे या शिबिरामध्ये सहभागी झाल्या. तुमचं खरंच कौतुक. तुम्ही वेळ काढून बिझी लाईफ प्रत्येकाचंच आहे आणि मुलींना तयार करणं हे खूप मोठं काम. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना तयार करून इथपर्यंत आणलं, यासाठी विजया मॅडम तुमचं खरंच कौतुक. आजकालच्या पिढीला तयार करणं हे खूप जोखमीचं काम झालं आहे. इट्स नॉट इझी आणि खरंच तुम्ही हे कौतुकास्पद काम केलेलं आहे. लाठीकाठी म्हणजे एक प्रकारचा व्यायाम झाला हा तुमच्या खांद्यांचा होणारा व्यायाम. याच्याने खूप सारे फायदे आहेत की जसं तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला पुढे जाण्यासाठी आत्मविश्वासाची खूप गरज असते. आपण पुढे जाऊन समोरच्याला करून देणं हे काय फक्त अतिप्रसंग आल्यावरतीच असतं असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या शिक्षकासमोर जाताय त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास लागतो. एखाद्या स्पर्धेत परीक्षेसाठी उतरताय त्यासाठी सुद्धा आत्मविश्वासाची गरज आहे. तर हा आत्मविश्वास वाढवण्याचं काम जे मॅडम तुम्ही केलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यानंतर रक्तदानाबद्दल म्हटलं तर रक्तदान हे
चांगल्या पद्धतीने होतं. शिवाय कर्करोगाचा संभाव्य जो कर्करोग असतो त्याचे चान्सेस जे असतात ते कमी होतात. आपण आजकाल आजूबाजूला बघतोय की कर्करोगाचे भरपूर पेशंट्स आज जुन्नर तालुक्यामध्ये दिसून येत आहेत. ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर कर्करोग म्हणजे असं काही नाही आहे की तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा खूप जास्त प्रमाणात पसरत चाललेला आजार आहे. आणि जर आपण काउंट केलं तर सगळ्यात जास्त पेशंट्स हे जुन्नर तालुक्यामध्ये आढळून येतात. जुन्नर तालुक्यामध्ये 2 घरं सोडून आज कर्करोगाचा पेशंट तुम्हाला सापडतोय. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही योग्य नियमित चाचण्या करून घेणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आरोग्य तपासण्या करून घेणं हे गरजेचं आहे. आज इथे उपस्थित महिलांपैकी रक्तदान कोण करणार हा खरंच मोठा प्रश्न आहे. कारण मला नाही वाटत खूप हातावर मोजण्याइतक्या बायकांचे हिमोग्लोबिन किंवा मुलींचे हिमोग्लोबिन आज 18च्या पुढे असतील. कारण आपण रक्ताची पातळी हिमोग्लोबिनची जी गरज असते रक्तदानासाठी ती मुलींमध्ये कमी आहे. का तर तुम्ही हायब्रिड खाताय. हां, भाजीपोळीपेक्षा वडापावला जास्त प्राधान्य देत आहे. बरोबर खाताय, खा, आमचं काहीच म्हणणं नाही. पण त्याच्याबरोबर आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा तुमचं आहे की नाही. सगळ्यांना छान दिसायचं आहे का नाही, सगळ्यांना सुंदर दिसायचंच असतं. प्रत्येकाला आज पुढे जायचं आहे म्हटल्यावरती शरीर सशक्त पाहिजे. आज लाटीकाठी चालवायची म्हटल्यावर शरीर मजबूत पाहिजे. एक लाटी फिरवली हात दुखायला लागला किंवा बऱ्याच वेळा अशा आहेत की हाडं ब्रिटल होतात. म्हणजे आज आपल्यासारखे जे आहेत की 40च्या वयामध्ये वागले, मॅडम सारख्या कणखर व्यक्तिमत्व फार कमी दिसतील ना आपल्याला. मॅडमचं कॅल्शियम एकदम छान आहे. पण मॅडमच्या वयामध्येच आमचं म्हटलं तर अरे बापरे, मॅडम सारखा स्टॅमिना ठेवणं म्हणजे फार मोठं काम आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला पुढे जायचं असेल, पुढे प्रेझेंट व्हायचं असेल, पुढे काहीतरी करून दाखवायचं असेल तर आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही पुढे जाऊन तुमचं बेस्ट देणार आहात. तुम्हाला बेस्ट देण्यासाठी तुम्ही जसं तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे तसं मानसिकरित्या सुद्धा तुम्ही सशक्त असणं गरजेचं आहे. आणि ते काम आज कवडे मॅडम ठरवते. एवढे बोलून तर हे सगळे सर्व उपस्थित माझ्या मैत्रीण आणि ज्यांनी माहिती इतका सुंदर स्तुत्य उपक्रम आपल्या जुन्नरच्या महिलांसाठी आयोजित केला त्या विजया मॅडम, कविता मॅडम आणि सर्व वाईल्ड लाईफ ट्रेकर्सचे जे सहकारी आहेत ज्यांनी यामध्ये परिश्रम घेतले त्या सर्व सिद्धी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इतक्या लहान वयात तिला हे सगळं करावंसं वाटतं आणि इतकी आवर्जून सगळं सहभाग घेऊन मुलींना असे छान प्रशिक्षण देते. तर हे सगळं अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु आपल्या जुन्नरमध्ये त्याला थोडा कमी सहभाग, परंतु तुम्ही हे चालू ठेवा कधी ना कधी. आणि याची खरोखरच या मुलींना पारंगत करण्याची हल्ली तरी खूप मोठी गरज आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम त्याच्यामुळे कमी होणार आहे. थोड्या माणसांमध्ये वावरण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मॅडमनी सगळे डॉक्टर लोक पण इथे आहेत. फिटनेसचं मार्ग तर तुम्हाला माहीतच आहे, त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. तर मला सांगायचं असं की तुमचा ह्या जगात कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची आहे, अशक्य गोष्ट जर साध्य करायची असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास ही एकच गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट रिकवर करू शकता, त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकता. मग तुम्हाला एखादं चांगलं प्रशिक्षण घ्यायचं असेल, तुमच्या शिक्षणामध्ये असू दे, तुमचे जे इच्छित ध्येय आहे, कोणाला MBBS व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला IT सेक्टरमध्ये जायचं आहे, तर हे सगळे जे तुमचे ध्येय आहे हे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य करू शकता. आणि प्रशिक्षण घ्यायला मुलींसाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं विजया मॅडम, कविता मॅडम, महिलांना पण यामध्ये थोडं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. हळूहळू सातत्य जर असेल तर त्याच्यामध्ये महिलांनाही एक तर फिटनेसवर, शिवाय आत्मविश्वास, गृहिणी किंवा इतर नोकरदार सगळ्यांसाठी हे प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि या प्रशिक्षणाने तुमचा फिटनेस तर आहेच, परंतु तुमचं मेंदू, मन आणि तुमचं शरीराच्या ज्या हालचाली आहेत त्या सगळ्या कोऑर्डिनेट व्हायला पण मदत होणार आहे. सिद्धी मॅडमने तुम्हाला सांगितलेलंच असेल, बरोबर ना? तर हे सगळं कोऑर्डिनेशन तुम्हाला त्याच्यामधनं साध्य होतं आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतो आहे, तुम्हाला जगामध्ये वावरायचा एक सहजपणा जो आहे तो त्याच्यातनं तुम्ही शिकणार आहात.
आणि हे जे आहे तुम्ही हे 8 दिवसाचं 10 दिवसाचं 15 दिवसाचं प्रशिक्षण इथेच सोडू नका. तर ते सातत्य ठेवा. सातत्य जर ठेवलं तर तुम्ही दर 4 महिन्याने 6 महिन्याने परत त्याचं एक थोडं उजळणी प्रशिक्षण घ्या आणि ते तुमचं चालू ठेवा अविरत. आणि जिथे कार्यक्रम असतील तिथे तुम्ही नक्कीच जा आणि तिथे तुमची कला सादर करा. सिद्धी आहेच तुम्हाला मार्गदर्शन करायला आणि आमच्या मॅडमही आहेत. दुसरंही काही तुम्हाला अशाच छान छान उपक्रमांसाठी मी शुभेच्छा देते आणि मान्यवर जे प्रत्येक क्षेत्रात आज यशस्वीतेच्या पुढेही वाटचाल करत आहे. उपस्थितांपैकी म्हणजे काही माणसं पुरस्काराच्या पलीकडचेही असतात. जे कर्मण्यवादी करते मा फले शुक्राचे नाही या गोष्टीवर काम करणारे आमचे धर्माने सर या पुरस्काराच्या पलीकडे काम करणारा हा माणूस आहे. तर तुमच्या अवसर जे काही तुम्ही आज करताय 20 वर्षानंतर जो काही तुम्ही लहान मुलं मोकळा श्वास घेतली व म्हणजे माईल्सटोन ऑफ दॅट शौर्य मॅडम असतील, सूर्य मॅडम असतील, काळे मॅडम सर्व उपस्थित मान्यवर आहे. कार्यक्रमाला उशीर झाला आहे. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स ही गेले कितीतरी वर्षापासून संस्था कार्यात आहे. आज संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, नाटकाचे शिबिर आणि ऐनवेळेस ओम चैतन्य हॉस्पिटल आळेपट्टा ही टीम या इथे जॉईन झाली आणि त्यांच्या माध्यमातून इथे सर्व लोक निदान शिबिर विथ अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी हे सर्वही आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी तपासणार आहेत. आता तुम्हालाही धन्यवाद. सह्याद्री लाईफ ट्रेकर्स वाईल्ड लाईफ ट्रेकर्सबद्दल बोलायचं झालं तर याच्या व्यतिरिक्त संस्था खूप काही काम करते. संस्थेचे काही फोटो एक्झिबिशन्स असतात. ही जी मुलं आहेत आलकेट असेल साजन असेल हे खूप सारे फोटोज काढतात. म्हणजे मी आता एक पुस्तक वाचले डॉक्टर संक्रामिक गडकिल्ले आणि मी अगदी त्यामध्ये जशी चित्रिक माहिती असते ना अशी बरीचशी जुन्नरचे गडकिल्ल्याची माहिती घरगडे सरांचे पण काही फोटोज असतात तर आणि खूप असं एक्झिबिशन छान असतं. एक पूर्ण 3 दिवस एक्झिबिशन असतं. त्याच्यामध्ये चित्रांच्या स्वरूपात अख्खा पर्यटन तालुका आपल्यासमोर अधोरेखित केलेला असतो. त्याचबरोबर दुसरं प्रत्येक दिवाळीला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतींच्या जन्मस्थानी दीपोत्सव असतो. सर्वांना विनंती करतो की यांना आपण कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, यांच्याकडून आपण चाललं पाहिजे. ही मुलं आता आपली विद्यार्थी मुलं आहेत जेणेकरून ही संस्था डेव्हलप झाली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमास आपण सर्व उपस्थित राहा. सर्व महिला भगिनी सर्व उपस्थित सर्व उपस्थित मान्य आपल्या सर्वांचे धन्यवाद. ज्यांच्या उपस्थिती राहणे यामध्ये आमचे मित्र जगदीश प्रजापती, आकाश कैलास पटवार आणि विदेश गायकवाड आपल्या या ठिकाणी ऐकून झाले. संस्थेच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी जुन्नर पर्यटन संस्था श्री यश मस्करे सर आपल्यास विनंती करतो की आपण या ठिकाणी सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स यांच्याकडून आयोजित रक्तदान शिबिराच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व. खरं तर सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स ही संस्था मागील काही वर्ष जुन्नरमध्ये ॲडव्हेंचर, पर्यटन आणि त्याच्याबरोबर सामाजिक दातृत्वातून आज या ठिकाणी विशेषतः जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याबद्दल या सगळ्या तरुण मंडळींचं आपण कौतुक करूया. या निमित्तानं 9 वाजता जो आखाडा आहे त्यांच्या वतीनं विशेषतः महिलांकरता, युवतींकरता या ठिकाणी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेण्यात आलं आणि सिद्धीला अतिशय कमी वयामध्ये इतकं धाडस करून मागील वर्षभर आम्ही बघतोय. त्याने मे महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील असाच कार्यक्रम घेतला होता. तर निश्चितपणे यातून उद्याची एक चांगली पिढी घडणार आहे. विशेषतः या युवतींना, मुलींना आणि विशेषतः महिलांना स्वतःचा आत्मविश्वास मिळवून देण्याचं हे एक चांगलं साधन ठरेल. त्याचबरोबर आपली संस्कृती, आपल्या कलाही जपल्या जातील. निश्चितपणे या दोन्ही संस्थांचं मनापासून आपण कौतुक करूया. आजच्या या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपण सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करू. खास पुण्याहून या ठिकाणी पुन्हा ब्लड बँकची जी टीम आलेली आहे या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूया. मनापासून या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
सर्वच भाग्यवान आणि आपण सर्व उपस्थित असतो. खरं तर आजचा दिवस फार सुंदर आहे, कारण भव्य रक्तदान शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सशी गेले अनेक वर्षाचा संबंध आहे. त्यांच्यासोबत ट्रेक करण्याचे अनेक अनुभव पण आहेत. सर्व जे त्यांची जी संपूर्ण संचालक टीम मंडळ आहे फार सुंदर आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतायत ते. आत्ता मी पाहिलं की रक्तदान शिबिराचा एक अर्थ मला थोडक्यात सांगायचा होता. मॅडम बोलता बोलता बोलल्यात मागाशी की मी ज्यावेळेस लहानपणी असायचो आणि नदीवर जायचो. नदीवर गेल्यानंतर आपल्याला शुद्ध पाणी हवं असायचं पिण्यासाठी. त्याच्या साईडला एक खड्डा घेतला जायचा, पाण्याच्या साईडला एक वाळूमध्ये खड्डा घेतला जायचा आणि ते खड्डा घेतल्यावर त्यामध्ये पाणी गढूळ असायचं. जसं त्याच्यात पाणी बाजूला केलं जायचं तसं नितळ पाणी त्याच्यामध्ये यायचं. आपल्या आयुष्यामध्ये रक्तदान करणं का गरजेचं आहे? मगाशी मॅडमनी सांगितलेलं आहे की आपल्या रक्तामध्ये काय काय गोष्टी ज्या जर बाजूला काढायच्या असतील किंवा पाहिजे असतील आणि रक्त शुद्ध जर करायचं असेल तर आपल्याला रक्तदान करणं फार गरजेचं आहे. म्हणून हे रक्तदान फार महत्त्वाचं आहे. वाईल्ड लाईफ ट्रेकरच्या माध्यमातून तुम्हाला हार्टला पंपिंग दिलं जातं. ज्यावेळेस तुम्ही फिरता त्यावेळेस तुमचं हृदय चांगल्या प्रकारचं काम करते. आणि सिद्धीबाबत जर सांगायचं झालं तर मगाशी मला वाटतं रात्रीच बोलता होता मिसेस म्हणले की माझे जे हात दुखत होते पाठीमागे, रात्रीच मला बोलली होती की त्या शिरा हातपार मोकळे झाले. लाठीकाठीमध्ये आपल्याला प्रशिक्षणामध्ये ज्यावेळेस आपण फिरतो किंवा हात फिरवतो तर आपल्या संपूर्ण ज्या पाठीमागच्या ज्या बरगड्या आहेत ह्या टोटल त्याच्यामध्ये फिरल्या जातात. त्याच्यातल्या असणाऱ्या नस आहेत, वेन्स आहेत, ह्या मोकळ्या होतात. म्हणून आपल्या शरीराला व्यायामाची फार गरज आहे आणि व्यायाम द्यायचं काम मला वाटतं सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स करते. त्याच्यातला प्रत्येक मेंबर आहे. आणि मला वाटतं हा पहिला कार्यक्रम आज विजय मॅडमने या ठिकाणी सादर केलेला आहे. खरंच ते त्यांचं नाही म्हणता येत, ते सगळ्या टीमचं आहे आणि खरंच तुमच्या टीमचं ग्रेट वर्क आहे. तुम्ही हे काम असंच करत राहावं असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटते. अनेक गोष्टी आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण पाठीमागे ज्यावेळेस नवीन बॉडी ओपनिंग झाली त्यावर्षी अध्यक्षस्थान निवड झालं त्यावेळेस बोललो होतो की माणसाने कसं असावं आणि आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शेवाळे मॅडमचा मी प्रसंग पुन्हा एकदा सांगू इच्छितो. आपल्या हडसर किल्ल्यावर एक प्रसंग घडला होता खाली गावामध्ये. त्या ठिकाणी एकाचं शॉर्ट सर्किटमुळं संपूर्ण घर जळालं होतं. त्यांचं नाव म्हणजे एदिराम सागरे. आणि त्यांचं घर जळाल्यानंतर एक ट्रेक आयोजित केला होता त्यांच्या मदतीसाठी लेण्याद्री ते हटकेश्वर. माझा सुरुवातीचा ट्रेक होता आणि तो ट्रेक मी आयोजित केला होता. मला आयडियासुद्धा नव्हती की हा ट्रेक किती किलोमीटर असावा याची काहीच कल्पना नव्हती. हा ट्रेक फक्त 4 किलोमीटरचा होता असं मी त्याच्यामध्ये अंदाज टाकला होता. प्रत्यक्षात तो ट्रेक झाला 26 किलोमीटर. सुरुवात केली होती लेण्याद्री पायथ्यापासून तो पूर्ण डोंगर चढत हटकेश्वरच्या तिकडनं फिरत. त्याच्यात सगळ्यात मला वाटतं जास्त वय असणाऱ्या मॅडम होत्या शेवाळे मॅडम. आणि पहिला हटकेश्वरचा पहिला भाग पूर्ण लेण्याद्रीचा पहिला भागवर चढायला सुरुवात केली आणि त्या टॉपच्या जायच्या अगोदरच मॅडम थकायला सुरुवात झाली. मला तर हा ट्रेक कुठं कसं होईल काय आयडिया नाही. आणि मॅडमला त्यानंतर जेवढे आमच्या सोबत होते, कारण विजया मॅडम जरी सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकरच्या जरी अध्यक्ष असल्या तर मला वाटतं सोबत त्यांची जी टीम आहे टोटली ती वर्क फार महत्त्वाचं आहे. आणि जो ट्रेक आयोजित केला होता माझ्याबरोबर जे ट्रेकर होते ते मॅडमला चांगल्या प्रकारची ताकद म्हणजे चालण्याची ताकद देत होते. मॅडमला प्रत्येक सदस्यांनी सांगायचे दमले का सांगायचे की शेवाळे खातांमध्ये तुम्ही एकटे आज हटकेश्वर जाणार. आणि एवढ्या एका वाक्यावर मॅडमनी टोटल हटकेश्वर ट्रेक केला 26 किलोमीटर. आपल्यामध्ये ताकद जर द्यायचं काम करत असेल तर या संस्था करतात. आज रक्तदान शिबिर घेते कुणा तरी जीवदान द्यायचं काम आपली ही संस्था करते. म्हणजे हा त्यांचा उद्देश की इथं अनेक डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला या माध्यमातून कळणार आहे की तुमच्या रक्तामध्ये काही दोष आहे का, तुमचे रक्त कसं असणार आहे. आता मॅडमनी बोलता बोलता सांगितले की तुम्ही काय खाताय त्याला महत्व आहे. तुम्ही काय खाताय त्याला महत्व नाही. जर तुमचं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल, सुदृढ जर ठेवायचं असेल तर आपण काय खातो त्याला फार महत्व आहे. आणि त्यात सर बोलताना मागाशी बोलले, मॅडमच बोलले मागाशी की आपल्याकडं सगळ्यात जास्त जे प्रमाण आहे हे कॅन्सरचं होत चालतं. कारण हे सगळं खाण्याचं केलं. याच्यात एक गोष्ट मला प्रकाशाने सांगावीशी वाटते की आपली माणसाची अवस्था कशी. झाडं कोण लावताय? माणसं लावताय. आणि तोडताय कोण? माणसंच तोडताय. आम्हाला झाडाचं महत्व माहिती आहे परंतु तोडताना आम्हाला त्याचं महत्व कळत नाही. परिणामी आपण जागतिक तापमानवाढीला सामोरं जातोय. आपल्या पायावर कुऱ्हाड मारणारी जात म्हणजे मानवजातच. आपल्याला या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. कारण जर पुढलीही जर पिढी जगवायची असेल, लहान पिढी जर घडवायची असेल
तर पुढे भविष्यामध्ये यांना श्वास घेणं फार गरजेचं आहे. जागतिक तापमान वाढ ही भयंकर स्थिती निर्माण करणारी आहे. आताच्या देशाची स्थिती आपण ऐकलेली आहे की अनेक माणसं उष्माघाताने मारतायत. त्याला एकमेव कारण आहे, हवेतला कार्बन फक्त झाडं खेचू शकतात, बाकी मी खेचू शकत नाही. हवेतला कार्बन जर खेचला गेला नाही तर जागतिक तापमान वाढ अशी मोठी वाढत जाईल. 42 डिग्री सेल्सिअसला आता मेथीची शेती होत नाही. 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत अर्ध्याहून जास्त शेती नष्ट होईल. आता उपासमारीची वेळ यायला सुरुवात झाली. 7 डिग्री सेल्सिअसमध्ये टोटल विनाश. आपलं शरीर 27 डिग्री टेम्परेचर सहन करतात. त्याच्या व्यतिरिक्त जर आपलं शरीर त्या टेम्परेचरमध्ये जर गेलं तर विविध प्रकारचे रोग आपल्याला जाणायला सुरुवात होत्या. मला वाटतं मॅडम कुठेही निरोगी नाही, सगळेच रोगी. आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, हवेमध्ये शुद्धता जर ठेवायची असेल, झाडं लावणं प्रत्येकाचं काम आहे आणि जगवणे प्रत्येकाचं काम आहे. कारण प्रत्येकाला जगायचंही मरायचंही तर तुम्हालाच. आत्ता बाबा त्या ठिकाणी बसलेले, लाठीकाठीच्या सिद्धीला शिकवले त्यांचे गुरु नाही. त्या बाबांचं आयुष्य जर त्यांच्याकडे जर पाहिलं तर असा माणूस भविष्यामध्ये आपल्याला दिसणार नाही पांढरे केस झालेला. कारण ते जन्माला आलेलं पोरगं आता पांढरे केस घेऊन जन्माला येईल. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्यांचं वय जर 80 असेल तर 80 वर्षापर्यंत आपण जाऊ शकणार नाही, कारण त्या प्रमाणचं वातावरण आपल्याला राहिलं. आणि ते वातावरण जर निर्मिती करायचं असेल आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे. सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकरच्या माध्यमातून झाडे लावणे असतील, बिया लागवड असेल, अगदी दीपोत्सवाचे कार्यक्रम विविध सरांनी सांगितलं मग असे अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत. मी सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्सचा संपूर्ण ग्रुपला मी हीच विनंती करेल की आपण पर्यावरणपूरक जे उपक्रम राबवतात ते अजून राबवावे, जेणेकरून या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून तर त्यांना रक्त भेटेलच, परंतु चांगला शुद्ध श्वास याही माध्यमातून भेटेल अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, माणसांना दिलं, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय देव. 6 जुलै ते 12 जुलै या दरम्यान या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं आणि या लाठीकाठी प्रशिक्षणासाठी आपण सर्व महिला सहभागी लाठीकाठी प्रशिक्षण या ठिकाणी येऊन सेल्फ डिफेन्स कसा करायचा, स्वतःची संरक्षण, स्वतःचं फिटनेस या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करायच्या प्रशिक्षण दिल्याचं काम संस्थेमार्फत या ठिकाणी स्थिती असेल यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं आपण सर्व आजच्या या कार्यक्रमाच्या या ठिकाणी प्रायोजित सन्मान पत्र या ठिकाणी प्रशिक्षण मॅडम आपण सर्वांनी या ठिकाणी बसलेले आहेत. मला तुम्हाला लगेला ना Gracias.